श्री स्वामी समर्थ। ओम लक्ष्मी देवे नमः। ओम नमः शिवाय। रोज कुठल्याही मार्गाने घरात पैसे येतील, फक्त ह्या 10 गोष्टी करा। तुमच्या घरात बरकत होण्यासाठी रोज ही कामे करा। त्याआधी अशाच जीवनोपयोगी गोष्टीसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा, तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील। अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही, कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही। ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक शक्तीचा वास आणि देव आणि पूर्वज यांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते। कामे पूर्ण होत नाहीत, अशा वेळी मानसिक ताणतणाव निर्माण होतो। अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास उपायांचा अवलंब करू शकतो। वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि याने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते। देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या 10 गोष्टी केल्या पाहिजे हे जाणून घेऊयात। कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते। असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी घरामध्ये कापराचा धूर अवश्य करावा, म्हणजेच कापूर जाळावा। असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहात ते दुप्पट होऊन तुम्हाला परत मिळते। संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास निश्चितच ते तेवढे राहील। परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान होय। त्यामुळे अन्नदान करा। अन्नदान केल्याने घरातील अन्नाचे भंडार हे नेहमी भरून राहते आणि संध्याकाळची देवपूजा करताना नेहमी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा नेहमी जरूर घाला। जर तुम्हाला हवा असेल तर दररोज तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला सुद्धा लावू शकता। असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे घरात बरकत येते। जेव्हा घरी तुम्ही चपाती बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडेसे दुधाचे थेंब शिंपडा। असे रोज केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते। यासोबतच घरातील पहिली भाकरी ही गाईला खायला द्या। त्याचबरोबर पिठाच्या गोळ्यामध्ये थोडासा गूळ घालून तो तुम्ही गाईला खायला द्या। पक्ष्यांना दररोज धान्य खायला द्या। हे देखील शास्त्रानुसार खूप चांगले समजले गेले आहे। असे केल्याने कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती होते आणि घरात सुख समृद्धी नांदू लागते। ज्योतिष शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडू किंवा सूर्यास्ताच्या नंतर घरात झाडू मारू नये। असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते व तिथे अलक्ष्मी वास करू लागते व त्या घराची बरकत होत नाही। जेवणाचे ताट नेहमी टेबलावर अथवा आपल्या समोर असावे। जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरू नका। असे केल्याने ते अन्न प्रेत योनीमध्ये जाते। जेवल्यानंतर ताटामध्ये कधीही हात धुवू नका। ताटात कधीही अन्न शिल्लक ठेवू नका। जेवल्यानंतर उरलेले अन्न स्वयंपाकघरात ठेवावे। बेड किंवा टेबलावर कधीही ठेवू नये। रात्रीच्या वेळी घरात कधीही खरकटी भांडी ठेवू नका। जेवणापूर्वी वदनी कवळ घेता ही प्रार्थना दररोज म्हणा। जेवताना बोलू नका, राग करू नका। रात्रीचे जेवण सहपरिवार सर्व कुटुंबियांसोबत
बसून करा. जेवताना विचित्र आवाज काढू नका. रात्रीच्या वेळी दह्याचे सेवन केल्यास लक्ष्मी मातेचा अनादर होतो. ज्यांना समृद्धी हवी आहे त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये दह्याचे सेवन करणे बंद करावे. जेवायला नेहमी पूर्वेकडे व उत्तरेकडे तोंड करून बसावे. शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसूनच जेवण करावे, अन्न ग्रहण करावे. असे केल्याने राहूला शांती मिळते. सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नये. गाय, ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने स्पर्श करू नये. ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही घरात झाडू मारू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कुठल्याही पाहुण्याला तो दिसणार नाही. बेडच्या खाली झाडू ठेवू नका. घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे चारही कोपरे नेहमी स्वच्छ ठेवावेत. खास करून ईशान्य कोपरा हा नेहमी स्वच्छ ठेवायला हवा. करिअर मधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा कधीच रिकामी ठेवू नये. घरामध्ये काळा, जांभळा आणि व्हायलेट रंग कधीच वापरू नका. बेडशीट, पडदे आणि भिंतीचा रंग असला तरीही वापरू नका. घरातील पायऱ्या पश्चिमेकडून उत्तरेकडे, दक्षिणेकडून नसाव्यात. या उलट पूर्वेकडून पश्चिमेकडे व उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा आपल्या घराच्या पायऱ्या नेहमी असाव्यात. ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका. घराच्या फरशीवर, भिंतीवर कधीही तडे पडू देऊ नका. असे झाल्यास ते त्वरित दुरुस्त करून घ्या. घरात भेगा पडणे हे अशुभ मानले गेले आहे. घरातील स्त्रीचा नेहमी आदर करा आणि नेहमी तिला सन्मानाची वागणूक द्या. कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नका. तुमच्या शर्टाचा वरचा खिसा फाटला असेल तर लगेच तो दुरुस्त करा. कोणत्याही प्रकारचे मादक पेय पिऊ नका. सतत खोटे बोलू नका, त्यामुळे खूप वाईट घडते. दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार दुपारी झोपण्याची सवय बंद करा आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका. केस वाढवून ठेवू नका. घरात पूजेची खोली नसेल तर वास्तुतज्ञांच्या सल्ल्याने घरात एक पूजा कक्ष बांधून घ्यावा. कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती घरात ठेवू नका. कोणत्याही देवतेची 2 चित्रे अशा प्रकारे घरात लावू नका. पूजेच्या खोलीशिवाय घरात इतर कुठेही देवी देवतांच्या मूर्ती, फोटो लावू नका. कोणत्याही देवी देवतांची चित्रे घरात अशी लावू नका की त्यांची मुखे एकमेकांसमोर येतील. घरातील तिजोरीत पिवळ्या कपड्यामध्ये हळदीची गाठ बांधून ठेवा. काही कवड्या, चांदीचे नाणे इत्यादी वस्तू तिजोरीमध्ये ठेवा. तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा. चंदनाची बाटली किंवा अत्तराची बाटली, ते नसेल तर अगरबत्तीचा पुडा हे सुद्धा आपण आपल्या तिजोरीत ठेवू शकतो, जेणेकरून सुगंध दरवळत राहील. देवतांना वाहिलेली फुले आणि हार सुकल्यानंतर घरात ठेवू नका. संध्याकाळच्या वेळी नकारात्मक शक्तीचे वर्चस्व घरात जास्त असते, त्यामुळे या काळात खालील गोष्टी करू नये. संध्याकाळच्या वेळी झोपणे, अति खाणे, शिवीगाळ करणे, भांडण करणे, दारू पिणे, खोटे बोलणे, रागावणे, रात्रीच्या वेळी प्रवासाला निघणे, खोट्या शपथा घेणे, पैसे घेणे किंवा देणे, रडणे, दारात उभे राहणे, ह्या सर्व गोष्टी संध्याकाळच्या वेळी केल्याने घरातील बरकत निघून जाते, लक्ष्मी निघून जाते. दारू पिणे, अपमान करणे, अति उत्साही होऊन खाणे, अनैतिक कृती करणे, अशा कृती केल्यानंतर आपले पैसे हॉस्पिटलमध्ये व आजारपणात खर्च होतात. जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुमच्या पापाची क्षमा मागावी व दररोज
हनुमान चालीसा वाचावी, 5 मंगळवार पानांवर पिठाचा दिवा लावावा, मग हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि मग घर आणि गृहस्थी सुधारेल आणि मग धन कमाईचा मार्ग मोकळा होईल. घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवा. दररोज घर नीटनेटके आणि स्वच्छ ठेवा. घरात देवांची पूजा, हरिपूजा करा आणि घराबाहेर स्वस्तिक काढा. त्यामध्ये हळद कुंकू घाला आणि देवाची आरती करा. आणि यासोबतच जे लोक उंबरठ्याची रोज पूजा करतात तेथे लक्ष्मीचा वास राहतो. रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे. उंबरठ्याजवळ तुपाचा दिवा लावावा. त्यांच्या घरात नेहमी लक्ष्मी वास करते. घराबाहेर नेहमी कुंकू वाहावे, स्वस्तिक काढावे, पिवळी फुले आणि अक्षदा अर्पण करावी. घरात लक्ष्मीचे आगमन होईल. पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मी मातेचा वास असतो. पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारी हात लावावा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ, तेल, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि दूध व गूळ अर्पण करावे. तसेच दर शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. ही सर्व कामे दर शनिवारी केली तर घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते. मित्रांनो, व्हिडिओतील माहिती विचार आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.